2000 वर्षापूर्वी या बिल्डिंग वगैरे काहीच नव्हत्या, तेव्हा इथं कसं मोकळं मोकळं दिसत असेल ना. नमस्कार मित्रांनो, आता मी चालली आहे नाशिक मधील एका अशा ठिकाणी की जे ठिकाण 2000 वर्षापूर्वीचा इतिहास दर्शवतो आणि ते ठिकाण मी तुम्हाला सगळं एक्सप्लोअर करणार आहे. तिथल्या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला मी चालले, आता मी तुम्हाला दाखवते ते ठिकाण कोणतं आहे म्हणून. तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. आता मी आली आहे त्या ठिकाणी आणि बघा इथं पण पाऊस चालू आहे. नाशिकमध्ये मस्त पाऊस सुरू आहे. तुम्ही पण मस्त नाशिक एकदा फिरा. मी तर चालले फिरायला आणि तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघत राहा मी कुठे फिरते म्हणून. बघा मी पोहोचले आता लोकेशन वरती. या लोकेशन बघूनच तुम्ही एक अंदाज लावू शकता की मी कुठे आले असं. ठिकाणी आलेला असाल तर तुम्ही नक्कीच हे लोकेशन ओळखता. तुम्ही मला एक लोकेशन बघा, कारण खूप लोक इथे आलेले, म्हणजे या लोकेशन वरूनच आपण अंदाज लावू शकतो की मी आता कुठे आले. तसं आणि नाशिककर इथे येणार नाही असं तर होणारच नाही, कारण खूप लांबून लांबून इथे लोक येतात. आता मी आली आहे नाशिक मधील पांडवलेणी या ठिकाणी. आता आपण इथे बघू की याला पांडवलेणी असं नाव का पडलं या ठिकाणाला, आणि पांडवलेणी म्हणजे काय गैरसमज आहे तर मी तुम्हाला सगळं या ब्लॉग मध्ये सांगणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघत राहा. तर तुम्हाला माहितीच असेल आपल्या नाशिकमध्ये एक अशी लेणी आहे जिथं 2000 वर्षापूर्वीचा काहीतरी इतिहास आहे. आणि आता मी तिथेच आले. तुम्ही मागचं लोकेशन बघून ओळखू शकता, अंदाज लावू शकता की मी कुठे आले. तर मी आता आली आहे नाशिकमधील पांडवलेणी या ठिकाणी. म्हणजे पांडवलेणीला पांडवलेणी असं नाव का पडलं, असं म्हणतात की इथे पांडव आले होते. तर याच्याबद्दल आज आपण पूर्ण ब्लॉगमध्ये खूप माहिती जाणून घेऊ की पांडवलेणीला पांडवलेणी असं नाव का पडलं आणि त्याच्या मागचा काहींचा काही गैरसमज, सगळे प्रश्न आपण इथे बोलू. आणि पांडवलेणीला दुसरं नाव आहे म्हणजे त्रिरश्मी लेणी देखील असं म्हणतात. पांडवलेणीच्या एवढ्या पायऱ्या चढून चढून एवढा दम लागतो की तुम्ही बघा इथे काहीतरी बोर्ड लावलेला आहे. आणि तुम्हाला मी सांगितलं होतं ब्लॉग मध्ये की ती पांडवलेणीला दुसरं नाव आहे त्रिरश्मी लेणी, आणि तर त्याबद्दलच माहिती सांगितली. त्रिरश्मी बौद्ध गुफा आहे, म्हणजे त्या गुफांबद्दल सगळी माहिती इथं सांगितलेली आहे. आणि गुफा नंबर 1, 2, 3 असं काहीतरी, तर गुफा नंबर 3 बद्दल काहीतरी माहिती आहे. म्हणजे 41 फीट असं काहीतरी, 46 फीट ते खाली खोलवर आहे अशी काहीतरी माहिती सांगितलेली आहे इथं. आणि जेव्हा तुम्ही पांडवलेणीला येशाल तुम्ही तिकडे पण बघू शकता. आणि तिकडे मागे पण एक बोर्ड लावलेला आहे, पाटी लावलेली आहे, म्हणजे जिथं आपण माहिती वाचू शकतो. आणि तुम्ही इथं पण बघू शकता, इथं पण गुफा नंबर 3 बद्दल लावलेलं आहे. आणि खाली आय थिंक गुफा नंबर 2 बद्दल काय ते लावलं असेल, कारण त्या गुफा आहे अशा. आणि प्रत्येक गुफेची माहिती इथे दिलेली आहे तुम्हाला, तर तुम्ही बघू शकता. चला आता आपण वरती जाऊ. मग वरती अजून अजून खूप माहिती आपल्याला बघायची पांडवलेणीची. त्याच्या आधी मी पाणी पिते कारण मी पूर्ण थकले आता. इथं पाऊस चालू आहे कंटिन्यू. नाशिक मध्ये पाऊस काही थांबतच नाही. तुम्ही खाली बघा कसं झालंय वातावरण. सॉरी, आता मी आली आहे पांडवलेणीला. आणि पांडवलेणी म्हणजे असा लोकांचा गैरसमज आहे की पांडवलेणी म्हणजे महाभारतातील पांडवांनी या लेण्या कोरल्या वगैरे, पण असं काहीच नाहीये. म्हणजे असं म्हटलं जातं की महाभारतातील पांडवांनी कोरल्या आहे, पण मग त्या लेण्या आहे त्या बौद्ध भिक्षूंनी कोरल्या आहे. आणि मग नंतर त्याला पांडवलेणी असं नाव आपल्या लोक परंपरेत सगळं पडलंय, म्हणून त्याला पांडवलेणी असं म्हणतात. पण खूप लोकांचा असं गैरसमज होता की महाभारतातील पांडवांनी या लेण्या कोरल्या आहेत, पण असं नाहीये. आता वरती जाऊन मी तुम्हाला दाखवलंच पुढचं की बौद्ध भिक्षूंचे तिथं सगळं कोरलेलं आहे, असं बांधकाम कोरलंय दगडामध्ये पूर्ण. आणि तुम्ही बघितलं खूप गर्दी आहे. आता पावसाळ्यात तर अजून लोक इथे येतात फिरण्यासाठी. आणि इथं आपला इतिहास आहे 2000 वर्षापूर्वीचा, त्याच्यामुळं याच्यातून शिकण्यासारखं पण खूप आहे. त्याच्यामुळं असं ऐतिहासिक स्थळी फिरायला चांगलं वाटतं आपल्याला. अजून त्याच्यातून नवीन नवीन नॉलेज भेटतं की कुठे काय कसं आपला इतिहास जाणून घ्यायला भेटतो. तिथं खूपच जास्त गर्दी आहे, कारण पावसाळ्यात कसं लोक वेगवेगळ्या ठिकाणी फिरतात. तर लोकांचा असा गैरसमज आहे की पांडवलेणी म्हणजे फक्त एकच लेणी आहे, म्हणजे नाही का पांडव लेणी हे नाव आहे म्हणजे तिथं एकच लेणी असत.
पण तर तसं नाहीये. म्हणजे तिथं 24 लेण्या आहे. पांडव लेणी एक लेणी नसून त्या बौद्ध भिक्षूंनी 24 लेण्या कोरल्या आहे. आणि त्या लेण्यांचं महत्व असं आहे की म्हणजे एकच दगड आहे आणि त्या एका दगडात तेवढ्या 24 लेण्या कोरल्या आहे. म्हणजे आता तरी आपल्याकडे इतकी मोठी यंत्रणा आहे की त्यांनी आपण एखाद्या दगडावरती ते कोरीव काम करू शकतो. पण तेव्हा तर काहीच यंत्रणा नव्हती. यंत्रणा नसूनही बौद्ध भिक्षूंनी 24 लेण्या एकाच दगडात कोरल्या. तर आता वरती जाऊन बघूच आपण की त्यांनी किती काम केलेलं आहे आणि कसं काम केलेलं आहे. आता आपण आलो ते जवळपास पांडवलेणीच्या इथंच वरती पांडवलेणी आहे. इथे खूप जास्त गर्दी, एवढ्या गर्दीचं तिकीट काढायचंय. व्हिडिओ तिकीट काढून आणलंय, बघू शकता तिकीट काढले. चला तर आता तिकीट तर काढलंय, पण आता पांडवलेणी फिरते मी आणि मी फिरण्यासोबत मी तुम्हाला पण सांगणार आहे इथल्या खूप काही गोष्टी, त्याच्यामुळे हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तर तुम्हाला मी म्हटले होते की इथं वरती पांडवलेणीला आल्यावरती म्हणजे एकाच डोंगरात, म्हणजे एवढा मोठा डोंगर आहे, म्हणजे समजा हा एक दगडच आहे, एवढ्या मोठ्या डोंगरात या लेण्या कोरलाय. तुम्ही इथलं कोरीव काम बघू शकता. म्हणजे एकच डोंगर आहे सगळ्या, हा सगळा एकच डोंगर आहे. आणि इथं काही तिकडे त्या साईडला पण आहे, आपण त्या साईडला नंतर जाऊ. आणि त्या साईडला पण खूप लेण्या म्हणजे लेण्या कोरलेल्या आहेत, खूप काम आहे तिथं पण केलेलं. आता इकडे बघू आपण, या साईडला जाऊन बघू. आधी तुम्ही हे खांब वगैरे बघू शकता, फक्त या डोंगरात कोरलेलं आहे. तेव्हा तर काही यंत्रणा पण नव्हती. तुम्ही बघू शकता म्हणजे इथे एवढा मोठा हा जो खांब दिसतोय, हे फक्त काम केलेले, आपण कसं यंत्रणा लावून काम करतो हे कसं त्यांनी कोरीव काम केलं असं माहित नाही. आणि तुम्ही इथं आतमध्ये बघू शकता, म्हणजे हे सगळं बघितलं ना असं वाटतं एवढं मोठं डोंगर आहे, या डोंगरात त्यांनी एवढं मोठं कसं काय कोरीव काम केलं असं बघा. आता इथून पाणी पण गळतंय डोंगरातून. आणि इथं खूप असं, इथं तरी सुरुवात आहे आताशी. आणि इथे नंबर पण दिलेले, म्हणजे हा जो खांब आहे याला बाहेरून नंबर दिलेला आहे, याला 6 असा नंबर दिलेला आहे. म्हणजे हे 6 नंबरची लेणी की काय वगैरे असं असं इथे बघा तुम्ही, ते नंबर पण दिलेला आहे. आता आपण दुसरीकडे जाऊ, तिकडे जाऊ. आणि इथून बघा, इथून सगळं नाशिक शहर दिसतं, म्हणजे एवढ्या मोठ्या बिल्डिंग दिसतात. इथून सगळं संस बिल्डिंग दिसतात. आता आपण इथं वेगळ्या लेण्यांकडे चालू आहे आणि प्रत्येक लेणीमध्ये वेगवेगळं काम केलेलं आहे यांनी. आता हे डोंगर बघा असे कोरलेले. या इकडे एक लेणी आहे, इथं या लेणीला 4 नंबर दिलेला आहे, म्हणजे ही 4 नंबरची लेणी असू शकते. आता आपण आलो या 4 नंबरच्या लेणीकडे. तिथे बघा तुम्ही, तिथे 4 नंबर असं दिलेलं आहे. म्हणजे इथे वेगळे दगड आणून असं काम नाही केलेलं, एकाच दगडात सगळं काम कोरीव काम केलेलं आहे. इथे बघा हे कशी डिझाईन केलेली आहे तयार. आणि इथं आत आलं कसं खूप थंड थंड वाटतं, एकदम थंडावा. आणि इथे आत पण एकदम गुफा सारखं आहे, जसं तिथं खाली लावलेलं होतं ना, मी तुम्हाला पाट्या दाखवलेल्या, त्या पाट्यांवरती गुफा नंबर 1, 2 च्या माहिती दिलेल्या होत्या, तशी ही लेणी इथे 4 नंबर दिलेला आहे. आणि इथं आतमध्ये पण गुफा आहे, तर आपण आतमध्ये जाऊ. आता इथे आतमध्ये पूर्ण अंधार आहे, यायला पण अशी भीती वाटते. म्हणजे असं इथे कोणी राहत असेल आधी असं वाटतंय. पूर्ण अंधार आहे इथं डायरेक्ट. म्हणजे आपण जेव्हा आत येतो ना बाहेरून, सगळं अंधार अंधार, डोळ्यांसमोर अंधार येते. आणि आतमध्ये यायला तुम्ही बघू शकता आवाज कसा घुमतो इथं. आणि इथं ही जी भिंत आहे ना, या भिंतीवरती पण असं काहीतरी तुम्हाला दिसतं का, असं इथे कोरलेले बघा दगडामध्ये. हा डोंगर एकदम डोंगरात कसं कोरला असेल यांनी. इथे बघा या डोंगरातून कसं, या डोंगरातून पाणी पडतंय असं, म्हणजे पावसाचं पाणी इथं डोंगरात येतं ना, मग ते डोंगरावरून असं इथून लेणीवरती खाली पडतंय डायरेक्ट.
म्हणजे तुम्ही इथं बघा आता, इथं 3 नंबर दिलेलं आहे, 3 नंबरची लेणी वाटतं. आणि याच्याकडे बघून असं वाटेल का हे 2 वर्षापूर्वीचं काम केलेलं आहे म्हणून. आता आपण इथे 3 नंबरच्या लेणीकडे आलेलो आहे आणि या लेणीला बघून असं वाटतं का हे 2000 वर्षापूर्वीच आहे. म्हणजे असं वाटतंय आता असं नवीन नवीन कोणीतरी काम केलंय या लेण्यांचं. आता आपण इथं आत जाऊ. इथे चप्पल बूट काढायला लावलेली. इथे आता आपण आत जाऊ. इथे पण खूप मोठं आहे असं, आणि इथे पण हे खूप मोठं हे केलेले कोरलेले आहे. आणि असं म्हणतात की इथे कोरलेलं पाण्याच्या दगडात कोरलेलं आहे, आपण विहिरी सारखं पाणी साचवायला विहिरी कोरलेलं आहे दगडात. आपण ते बाहेर गेल्यावरती बघूच. आता इथे बघा हे काहीतरी, हे कशासाठी केलं एवढं मला माहित नाही. म्हणजे बघा इथे आत अशी काहीतरी इथे जागा आहे. आता इथे खूप अंधार आहे, इथे काहीतरी जागा आहे, इथे आत आहे राहायला. इथे राहायचे वाटतं लोक पहिल्यांदी. आपण इथे लाईट लावून बघू, तुम्हाला दाखवते. बघा इथे आधी लोक राहायचे वाटतं. इथे पूर्ण आवाज घुमतोय, म्हणजे इथे लोक राहायचे वाटतं आधी तुम्ही बघू शकता एवढा मोठा डोंगर आहे, असं वाटतं कोणत्या तरी गुफेत आले. हा गुफाच आहे, पण इथं लोक कसे राहत असेल आधी बघा. इथं एकदम आपल्या जुन्या घरांना कसं होतं आधी इथं असं, इथे सगळं असं बांधकाम केलेले ते, म्हणजे कोरीव काम केलेलं आहे. असं वाटतं इथे काही लोक राहायचे. इथे खूप अशा जागी जागी केलेलं आहे, अशा घरात रूम कशा असतात तसं केलेलं आहे इथं. म्हणजे असं वाटतं इथे लोकच राहतात. आता आपण सगळे बघू, चला पुढे. इथे सगळीकडे सारखंच आहे. मी तुम्हाला एक याच्यात दाखवलं, आता याच्यात पण सेम तसंच आहे आणि एकदम घरासारखंच आहे. इथे पण बघा असं घराला आपण कसं हे करतो, उंबरा करतो, ते उंबऱ्यासारखं इथं. म्हणजे इथे सगळीकडे आहे. असे इथे किती लोक राहत होते काय माहिती. तुम्ही इथे सगळीकडे बघा, इथे सगळीकडे असं काम केलंय. आता आपण आलो इथे, इथे बघा असं किती कोरीव काम केलंय. म्हणजे आपण या कामाकडे नीट जर बघितलंय ना, असं वाटतं एवढं बारीक कसं काही नक्षी वगैरे यांनी कोरीव काम केलं असं. म्हणजे डायरेक्ट इथं एक ही कोणाचं तरी चित्र काढलेली स्त्री वाटते कोणती तरी. आणि इथं बघा इतकं नाजूक अशी डिझाईन केलेली, असं कसं काय करू शकता. म्हणजे कसं काय त्यांना जमलं असेल, इतकं बारीक कोरीव नक्षी काम केलं याच्यावरती पण. चला तर आता बाहेरचं ठिकाण बघू आपण. आता आपण इथं बघू शकतो, इथं असं काही स्कॅनर दिलेलं, आपण हे स्कॅन करून पांडवलेणीची सगळी माहिती आपल्याला कळू शकते. म्हणजे ज्यांना काही माहिती नाहीये तर इथे हे स्कॅन केल्यावरती आपल्याला माहिती मिळते. बघा, इन्फॉर्मेशन ऑफ पांडवलेणी क्यूज. इकडं पण काहीतरी गुफा वगैरे, पण हे बंद केलेलं आहे हे पण. आणि इथं ते लॉक लावलेलं आहे, इथे का लावलेलं आहे काय माहिती. हे आतलंच आहे, म्हणजे हा तो तिकडचा दरवाजा वाटतं, पण हे बंद केलेलं आहे. हे का बंद केलेले काय माहिती. इथं आपण लाईट लावून बघू कावर बंद केले. दिसतंय काय? हे आतल्यासारखंच आहे. आत मी तुम्हाला दाखवलं ना, तिथे लोक राहता वाटतं, असं असं काहीतरी केलेलं आहे राहण्यासाठी. इथे पण तसंच आहे, पण इथे दरवाजा लावलेला आहे याला. चल आता याच्यात हे काय आहे? फिश आहे. हे छोटे छोटे मासे आहे इथे. एकदम छोटे. आणि इथे बघा की अशा अजून विहिरी पण केलेलं आहे पाणी साचवण्यासाठी केलंय. बघा हे पाणी पण एकदम स्वच्छ आहे, म्हणजे अशी घाण नाही त्याच्यात.
आता इथे बघा, इथे सुरक्षितेसाठी हे जाळं लावलंय. म्हणजे इथे नाही का कळून नाही येत की असे हे खड्डे केले. जेव्हा आपण इथे विहीर वाटतं ना, म्हणून याच्यावरती जाळं लावलंय. आणि का कोणी छोटे मुलं येतात ना इथे फिरायला, तर ते जाऊ नये म्हणून अचानक नाही इथे खड्डा, त्याच्या सुरक्षेसाठी वरून असं जाळं लावलंय. म्हणजे इथे कळत पण नाहीये, एखादं आलं वरती दगडावरती चढायचंय आणि डायरेक्ट जाईल, पण जाणार नाही. आता आपण दुसरीकडे बघू. आता आपण तिथून बघत आलो. आता इथे 2 नंबरचं लिहिलेलं आहे लेणी, ही 2 नंबरची लेणी वाटतं. आणि इथे पण तसंच आहे, कोरीव काम केलेलं आहे एकदम. आता आपण पुढे जाऊ. इथे 1 नंबरची लेणी वाटतं, इथं 1 नंबर दिलेला आहे. आणि इथे आतमध्ये लोक राहायचे वाटतं. इथे आधी, इथे आतमधलं तुम्हाला मी दाखवते. एकदम इथे घरासारखं आहे. असं काय होतं म्हणजे एकदम इथे बघा ना, नाही का राजा लोकांसाठी पायऱ्या असं वरती जायला, वरती काहीतरी त्यांचं सिंहासन असतं त्या टाईप इथं काहीतरी बनवेल. तर आपण ह्या 1 नंबरच्या लेणीत आलोय आणि तुम्ही इथे बघू शकता, इथे अशा पायऱ्या केलेल्या आहे. म्हणजे असं म्हटलं जातं की इथे बौद्ध भिक्षू जे असताना जे त्यांच्या ध्यानासाठी बसायचे. आणि जे इथे हे दिसतंय ना, आता आपण आलेलो इथे पूर्ण पाणी असतं. जेव्हा खूप जास्त पाऊस येतो ना, इथं पूर्ण भरलेलं असतं पाणी. पण आता इथे पाणी भरलेलं नाहीये. आणि इथे तुम्ही बघा, इथे पायऱ्या पण केलेल्या अशा, म्हणजे इथून असं वरती पण जाता येतं. पाऊस चालू आहे, म्हणजे खूप पाणी साचलं. जागी जागी पाणी साचेल, कारण सगळे पाऊस चालू आहे. तुम्ही बघू शकता, इथे जागजागी पाणी साचवण्यासाठी बनवलेलं आहे. म्हणजे पाणी साचवावा, इथून जेव्हा डोंगरातून पाणी येतं ना, ते इथं साचण्यासाठी, म्हणजे हे पाणी तेव्हा वापरण्यात येत असं, म्हणून या गोष्टी त्यांनी बनवून ठेवलंय. बघा इथे कसं पाणी साचलंय. तुम्ही बघा, इथे पण केलेले एक, पुढे पण केलं. जागजागीच्या लेण्यांच्या जागजागी केलेले पाणी साचवण्यासाठी. आता आपण इथे एक लेणी तर बघितली. तर मी आता इथे बघा, लेणी सोडून जेव्हा शेवटच्या साईडला येतो ना, इथून पूर्ण या लेणीवरनं आपल्या नाशिकचा पूर्ण व्ह्यू दिसतो. म्हणजे या नाशिकमध्ये पूर्ण बिल्डिंग दिसतंय. तुम्ही बघा, नुसतं व्हाईट कलरच्या बिल्डिंग, गाडे, रस्ते, सगळं तेच दिसतंय. एकदम सुंदर असा व्ह्यू दिसतो. असं वाटतं इथून पूर्ण नाशिक दिसते आपल्याला. दोन 2000 वर्षापूर्वी या बिल्डिंग वगैरे काहीच नव्हत्या. तेव्हा इथं कसं मोकळं दिसत असेल ना. आता आपलं शहर एवढं डेव्हलप झालंय का, इथं सगळीकडे आता बिल्डिंग वगैरे तयार झाल्या, कंपन्या तयार झाल्या, म्हणून इथं पूर्ण सगळीकडे बिल्डिंग दिसत आहे. आणि इथे आपल्याला बघा तुम्ही नीट, झाडं कमी आणि जास्त बिल्डिंगच आहे. आणि जेव्हा 2000 वर्षापूर्वी इथं आपल्याला सगळे झाडच दिसत असणार आहे नक्कीच. आणि इथं आता सगळ्या बिल्डिंग तयार झाल्या. आता इकडे लेणीचं शेवटचं टोक आहे. आपण 6 लेण्या बघितल्या, अजून 24 आहेत. अजून त्या साईडला पण आहे, पण आपण या टोकाला जाऊन बघू, जिथून असं आपण इकडून या साईडनी लेण्या. हे या लेणीचं शेवटचं टोक आहे आणि तिकडे त्या साईडला एक टोक आहे. जुना इतिहास जाणून घ्यायला आणि या जुन्या गोष्टी बघायला देखील खूप भारी वाटतं ना. म्हणजे असं खूप नवनवीन गोष्टी शिकायला भेटतात. जुने लोक कसे होते, जुने लोक त्यांनी काय काय गोष्टी केल्या आणि कशा केल्या असेल. इथे आपण 10व्या लेणीमध्ये आलोय आणि असं म्हटलं जातं इथे एक चैत्यगृह आहे. म्हणजे भिक्षू इथं प्रदक्षिणा घालण्यासाठी यायचे. ही 10व्या लेणी इथे. आणि इथे बघा, इथे पण कोरीव काम केलेलं आहे. इथे पांडव लेणीबद्दल माहिती पण दिली बघा.
इथे सगळी माहिती दिली आहे पांडवलेणी बद्दल. इथे 11वी लेणी आहे, इथे 12वी लेणी, इथे 13वी लेणी आणि तिकडे 14वी पण लेणी. इथे 14वी लेणी आणि इथे बघा कसं पाणी साचवायला केलेलं आहे. म्हणजे आता हे सगळं हे डोंगरातून येणार, ज्या डोंगरातून खाली येणार पाणी असं ते इथे साचतं सगळं. हे जे पांडव लेणीचं हे दिसतंय ना तुम्हाला गुफासारखं, तर इथे ना इथे ध्यानासाठी बसायचे. जे भिक्षू होते ना ते इथे ध्यानासाठी बसायचे. तुम्ही बघा एकदम इथे अभ्यास पण एकदम छान होईल असं केलेलं आहे त्यांनी, म्हणजे त्या काळात. आणि इथे बघा कसं कोरीव काम केलेलं आहे एकदम. हे बौद्ध भिक्षूंचे जसं हे कोरीव काम केलेले ते बघूनच असं वाटतं. बघा एकदम सुंदर केलेलं असं हुबेहूब, म्हणजे त्यांच्यात एवढी कला होती. तेव्हा तर काहीच नव्हतं, म्हणजे यंत्रणा तर काहीच नव्हतं, सगळं दगडांनी कोरीव काम केलेलं दगडावर. इथे बघा ही 17वी लेणी आहे आणि नंतर इथं 18 आहे. एकदम सुंदर काम केलेलं आहे इथं, म्हणजे ते बघायलाच किती सुंदर वाटलं बघा. म्हणजे जुन्या काळात पण असं कोणी काहीतरी करू शकतं असं वाटलं नव्हतं. ही 18वी लेणी. तिथे तुम्ही वरती बघा असं किती सुंदर काम केलंय, डायरेक्ट हे मोठं असं. याचं आपण कोरीव काम बघितलं होतं यासारखं ते दुसऱ्या याच्यात. ते सगळं बघितल्यावरती असं वाटतं आपल्या जुन्या काळाच्या ज्या गोष्टी घडल्या आहे ना, त्या काळात आपण असं होतं की ते अनुभवायला भेटलं असतं काही काही. म्हणजे एकदम भारी वाटतं. हे किती सुंदर काम केलेलं, म्हणजे इथं लोक किती सुंदर प्रकारे राहत असतील ना. एकदम असं वाटतं राजे लोक कसे किती सुंदर किती भारी राहत असतील नाही का एवढ्या मोठ्या ह्याच्यात. तुम्ही बघू शकता इथे एकदम जुन्या काळातील असे नाही का जाते राहायचे, त्याच्यावरती आपण दळण दळायचो. असे जाते त्याच्यामध्ये नाही काही असं असं वरतून अजून एक जातं ठेवता आणि मग ते असं दळण दळता. इथे सगळं असं काम केलेलं आहे कोरीव. म्हणजे इथे कोणीतरी इथे राहत होते ना ते आधी याच्यावरतीच सर्व दळण वगैरे काहीतरी करत असणार आहे, म्हणून हे काम केलेलं आहे. त्याच्यावर तुम्ही नक्षीकाम बघा, एकदम बारीक बारीक नक्षीकाम केलेलं आहे इथं, एकदम बारीक नक्षीकाम. इथे तुम्ही बघा एकदम मोठं असं काम केलेलं आहे, एकदम मोठ्याशा मूर्ती बनवलाय आणि इकडे पण राहण्यासाठी वाटतं. आणि आतमध्ये पण खूप मोठी मूर्ती कोरलेली आहे इथे आतमध्ये. सगळ्यात मोठी मूर्ती आहे एकदम. इथे तुम्ही हा पाय बघू शकता किती मोठा आहे, एकदम खूप मोठी अशी मूर्ती आहे. आणि इकडे पण दोन उभे आहे, असं वाटतं हे दोन सेवक आहेत आणि इथे बौद्ध बसलेले एकदम. त्यांना बसायला पण असं सिंहासनासारखं आहे बनवलेलं एकदम, त्याच्यावरती पण काहीतरी कोरीव काम केलंय. आणि तुम्ही बघा इतकं सुंदर, म्हणजे एका डोंगरात असं सगळं कोरणं म्हणजे जोक नाही, इतकी सुंदर मूर्ती बनवलेली आहे मी अशी डोंगरात कोरलेली. आपण इथे 21 नंबरच्या लेणीवरती आलोय, अजून बाकी आपले 3. आणि इकडे या साईडला या लेणीचा शेवटचा पॉइंट आहे. ही आहे आपली 23 नंबरची लेणी, जी म्हणत होतो की 24 आहे, आता ही 23 नंबरची, अजून एक बाकी आहे.
इथे पण तसं सगळ्या लेण्यांवरती नक्षीकाम केलेलं तसं इथे पण केलेलं आहे इथेच. आपण तिकडे मोठी मूर्ती बघितली होती की ज्याचं काम केलेलं आहे, तसंच इथं छोटी मूर्ती आहे. इथं गौतम बुद्धांची मूर्ती आहे ही. बघा इथे लिहिलेलं आहे गौतम बुद्ध म्हणून, आणि ही आहे गौतम बुद्धांची मूर्ती. इथे वरती लिहिलेलं आहे गौतम बुद्ध. इथे तुम्ही बघा गौतम बुद्धांची मूर्ती आहे पुढे, आणि या गौतम बुद्धाच्या मूर्तीला साईडला कसे दोन सेवक सारखे उभे, त्यांच्या हातात हे असं आपण हवा हे करतो तसं त्यांच्या हातात काहीतरी दिसतंय, आणि आहेत त्यांच्या हातात ऑलरेडी. म्हणजे ते दोन सेवक आहे यांचे त्यांना हवा घालताना या मूर्तीत बनवून दाखवलेलं आहे. सेविका आहे त्या सेविका आहे दोन, आणि त्या दोन्ही गौतम बुद्धांना हवा घालतात असं पांडवलेनी. तुम्हाला ब्राह्मी लिपीत शिलालेख लिहिलेले पण दिसतील. म्हणजे इथं शिलालेख लिहिण्यासाठी ब्राह्मी लिपी वापरलेली आहे. म्हणजे तुम्हाला जागी जागी त्याच मूर्ती दिसणार आहे गौतम बुद्धांच्या. ते बघा आता आपण सगळ्यात शेवटच्या याच्याकडे जाऊ. ही आहे सगळ्यात शेवटची म्हणजे 24वी लेणी. इथे पण तसंच कोरीव काम केलेलं आहे या लेणीमध्ये पण, म्हणजे जसं सगळीकडे केलेलं तसं इथे पण कोरलेलं आहे. हो आहे साक्षी दराडी. काही नाही नंबर वगैरे काहीच नाही. हे या लेणीचं शेवटचं टोक आहे. आता आपली पांडव लेणी सगळी फिरून झालेली आहे. म्हणजे आपण इथे 24 ठिकाण बघितलेले या पांडव लेणीमध्ये. आणि हो, शेवटी घरी जाता जाता हे दोन दादा दिसले. मग पटकन त्यांच्यासोबत व्हिडिओ काढून घेतला, म्हणजे त्यांना माझ्यासोबत फोटो काढायचे होते. आणि हे सगळं बघितल्यावरती असं वेगळ्या ठिकाणी असं कोणीतरी ओळखीचं म्हणजे जे आपल्याला ओळखता असे लोक भेटल्यावरती एकदम भारी वाटतं. म्हणजे हे दोन्ही दादा मला फॉलो करता इन्स्टाला, आणि हे सगळं बघितल्यावरती खूप आनंद झालाय. असं वाटतं आपण जे करतो ते एकदम योग्य करतो. जर तुम्हाला माझा हा व्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. लाईक आणि शेअर नक्की करा.